तुम्हालाही माहिती माझी एक सवय आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे फ्लेवर फ्युजन किचन 1926 मध्ये. पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपल्याला कितीतरी सुंदर भेटी देत असतो. त्यापैकी एक म्हणजे या रानभाज्या असतात. शेतातल्या रानभाज्यांचं तर मजाच वेगळी असते. पण आपल्या घराच्या बाल्कनीतल्या किंवा छोट्याशा गॅलरीतल्या जी भाजी उगवते तो आनंद आणि समाधान काही वेगळंच असतं. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की काही ना काही रानभाजी एखादी असतेच. मी या भाज्या काही मुद्दाम लावत नाही. तुम्हालाही माहिती माझी एक सवय आहे. भाजी धुतलं की मी पाणी फेकत नाही. ती नेहमी झाडांना घालते. त्याच्यातूनही एखादा बी गेला असेल आणि हे छान अशी भाजी मला मिळालेली आहे. अशी रानभाजी जेव्हा मिळेल ना तेव्हा नक्की खा. आपले आजी आजोबा नेहमी सांगा, रानभाजी खा, रानमेवा खा. त्यामागे नक्कीच काहीतरी कारणं असतात आणि प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग आपल्या शरीरासाठी योग्य असं अन्न देत असतो. त्यामुळे त्या त्या ऋतूमध्ये मिळणारे पदार्थ खाण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे आपल्याला. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक रानभाजी खाण्यायोग्य नसते. त्यामुळे ओळख असलेली आणि खात्रीची रानभाजी वापरा. आता माझ्याकडे ही भाजी खूप कमी आहे, त्यामुळे आज आपण याची भाजी न बनवता एकदम झणझणीत घोळच्या भाजीचा ठेचा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर भाजी तोडून घेतलेली आहे आणि हे बघा आमच्या श्लोकने अननस आणला होता. त्याचा वरचा भाग कुंडीत लावला आहे आणि त्याला छान असं मुळं फुटले. स्वच्छ भाजी निवडून घेऊया, खाली काहीतरी अंथरून घेऊया आणि त्याच्यावरती भाजी टाकून थोडंसं तिला झटकून घ्यायची. तिच्या जे शेंगा आणि काळ्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आणि फक्त कोवळी पानं आणि देठं घ्यायची आहेत. जवळपास माझ्याकडे पूर्णच भाजी कोवळी होती, त्यामुळे मी पूर्ण घेतलेली आहे. मी बिया मात्र परत कुंडीत टाकणार आहे आणि अशा प्रकारे ही भाजी मी निवडून घेतलेली आहे. बघा किती सुंदर अशी भाजी दिसते. ती थोडीशीच आहे पण ती वाया जाईल म्हणून मी म्हटलं ठेचा करून दाखवते. तर भाजी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. भाजी धुतलेलं पाणी परत झाडांना घालायला विसरू नका. इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटासा कांदा. लोखंडी तवा घेतलेला आहे. 2 ते 3 चमचे तेल, कांदा आणि हिरवी मिरची छान असं ब्राऊन कलरवर परतून घ्यायचं आहे. अर्धा चमचा जिरी घालायची आहे त्याच्यात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला जर ही भाजीची चव थोडीशी आंबट असते. भाजी जर का तुम्हाला जास्त आंबट वाटली तर तुम्ही ही भाजी पिळून घेऊ शकता. आता भाजी टाकूया आणि तिला झाकून ठेवून 5 ते 6 मिनटं मंद गॅसवरती मध्ये-मध्ये हलवत ही ठेचा आपण तयार करून घेऊया. तर भाजी छान मऊ झालेली आहे, मिरचीही मऊ झालेली आहे. तर मी खलबत्त्याचा जो ठोंबा असतो ना त्याने भाजीला मी तव्यामध्येच ठेचून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला हा जो घोळच्या भाजीचा ठेचा आहे तो तयार झालेला आहे. खूप अप्रतिम लागतो. भाकरी, चपाती खूप सुंदर लागतो. तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात आणि तुमच्याकडे कोणकोणत्या रानभाज्या मिळतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फ्लेवर फ्युजन किचन 1926 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.